हिंदी मराठी वादाला नव्यानं फोडणी मिळण्याची शक्यता आहे। कारण राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली। 28 जूनला ही परीक्षा होणार आहे। या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्रानं विरोध केलाय। मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय असा सवाल केलाय आणि हा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तात्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा केंद्रानं दिलाय। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचं ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणं हा निव्वळ खोडसाळपणा आणि मराठीचा अपमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्रानं केलेला आहे। दरम्यान यावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी आक्षेप घेतला असून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय। हिंदी भाषा सक्तीविरोधात आमच्या भूमिकेसोबत मनसे पक्ष सोबत असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी स्पष्ट केलंय। लोकभारती प्रथम द्वितीय भाषा आणि हिंदी भाषा उच्च श्रेणी परीक्षा या दोन परीक्षा घेण्याचं जे काम आहे, मुळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या किती कर्मचाऱ्यांचा हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांशी संपर्क येतो, पहिला प्रश्न। आणि ज्यांच्याशी संपर्क येतो ते जर या राज्याच्या बाहेरनं नव्यानं आले असतील तर त्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। मराठी अभ्यास केंद्राची काय भूमिका असणार आहे? आमची जी काही मर्यादित ताकद आहे त्या ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल आणि मराठीसाठी काम करणाऱ्या नागरी समाजातल्या इतर चळवळी आणि संस्था असतील, एकत्रितपणे या परीक्षेला विरोध करण्याची आमची भूमिका आहे। पुढची बातमी पाहूया। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं या हिंदी परीक्षेला कडाडून विरोध केलेला आहे। अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यासाठी आपण अनिवार्य करू नये आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे। तर शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती करण्यात आली आणि त्यावरून आता मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। मराठी अभ्यास मंडळानं देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जर त्यांची भूमिका आमच्या भूमिकेशी सहमत असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं देखील दीपक पवार यांनी मनसे संदर्भात बोलताना सांगितलेलं आहे। दरम्यान अशा कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची सक्ती शासकीय कर्मचाऱ्यांवर करू नये अशी मनसेची मागणी आहे, मनसेची भूमिका आहे। आसाममध्ये 12 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो। 11